चला चला. नमस्कार. आज आम्ही चाललोय देवदर्शनाला. पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर. या तुम्ही सर्व पण. ओके डन. ते नदीमध्ये चाललोय आम्ही. स्नान करून पाय धुवून मग विठ्ठलाचं दर्शन मिळणार. चंद्रभागा नदीच्या तीरी मंदिर आहे. पुंडलिकाचं मंदिर राईट इथे. हो, भक्त पुंडलिक. छोट्या छोट्या दिंडी आल्या तिथे आणि ते आता भजन कीर्तन करतायत सगळेजण चंद्रभागेच्या नदीच्या. हा, थांबा ना. बाप्पा घेतला की असलाच घेत. तुझ्या हातात कुठे बाप्पा. मंदिर आहे. हो, हो, थांबा जाऊयात. काल रात्री आम्ही पंढरपूरला मुखदर्शन घेतलं. विठ्ठलाचं दर्शन घेऊन मनामध्ये खूप आनंद झाला. आणि त्यानंतर आम्ही खूप ठिकाणी राहण्यासाठी लॉजिंगची सोय कुठे होती का त्यासाठी खूप फिरलो. अगदी रात्री 1 वाजेपर्यंत फिरत होतो, पण कुठेच राहण्याची सोय झाली नाही आमची. आता मग नंतर आम्ही परमेश्वरालाच म्हणालो की कुठेतरी आमची राहण्याची सोय कर. आज आम्हाला पंढरपूरमध्ये राहायचंच आहे. आणि यांनी एका मित्राला फोन लावला आणि अगदी चमत्कार असा, अगदी मिरॅकल झाल्यासारखंच आम्हाला पूर्ण धर्मशाळाच मिळाली राहायला. आणि फक्त आम्हीच राहायला होतो तिथे, आमचं कुटुंब बस. सगळ्या गोष्टींची सोय इथे आम्हाला मिळाली. मुलं छान खेळली, पण एवढा मोठा हॉल होता. आपण पाहूया ती धर्मशाळा जिथे आम्ही राहिलो. या
तुळजापूरला घेऊया. वर जायला जी नाही सेम अशीच रूम वर पण आहे आणि इथे एक किचनचा सेटअप आहे आणि चारी बाजूला शेत आहेत. अगदी निसर्गरम्य ठिकाणी आम्हाला राहायला मिळालं. खरंच परमेश्वराचे आभार.